नमस्कार. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. विचार करा, जेव्हा कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी बनवलेलं एखादं धोरणच त्यांच्यासाठी एक सापळा बनतं, तेव्हा काय होतं? मृदू चव्हाण विरुद्ध स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या एका ऐतिहासिक खटल्यातून आपण कामाच्या ठिकाणच्या आपल्या हक्कांविषयी खूप काही जाणून घेणार आहोत. ही कहाणी आहे मृदू चव्हाण यांची, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एक कर्मचारी. त्यांना कामाच्या ठिकाणी अशा वातावरणाला सामोरं जावं लागलं जे अत्यंत त्रासदायक आणि भीतीदायक होतं. खरं तर ही गोष्ट फक्त मृदू चव्हाण यांची नाहीये, ही त्या प्रत्येक कर्मचाऱ्याची आहे ज्याचा आवाज संरक्षणासाठी बनवलेल्या मोठमोठ्या धोरणांच्या फाईल्सखाली कुठेतरी दाबला जातो. तर मग नक्की काय झालं? मृदू चव्हाण यांच्या बाबतीत बँकेची स्वतःची गरिमा योजना त्यांना संरक्षण देण्यात इतकी अपयशी का ठरली की त्यांना थेट कोर्टाचा दरवाजा ठोठावावा लागला? चला, यामागची कारणं जरा सविस्तर पाहूया. आता हा घटनाक्रम जरा नीट बघा. हे खरंच खूप धक्कादायक आहे. 9 मार्चला एक महिला कर्मचारी छळाबद्दल तक्रार करते, पण त्यावर चौकशी होण्याऐवजी ज्याच्यावर आरोप आहे तोच अधिकारी तिला उलट कामावर परत येण्यासाठी नोटिसा पाठवतो. आणि हे कमी होतं की काय, बँक तिलाच नोकरीवरून काढून टाकते. म्हणजे तक्रारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून उलट तक्रार करणाऱ्यावरच कारवाई केली गेली. आणि बघा, न्यायमूर्ती कुलदीप तिवारी यांनी अगदी अचूक शब्दात या प्रकरणाचं सार मांडलं. त्यांनी नेमका तोच मुद्दा उचलला जो सर्वात महत्त्वाचा आहे. कागदावरची धोरणं आणि प्रत्यक्षातलं वास्तव यात इतकं मोठं अंतर का? धोरण असणं अजिबात पुरेसं नाही, ते लागू होणं, त्याची अंमलबजावणी होणं महत्त्वाचं आहे. चला तर मग आता कायद्याच्या भाषेत समजून घेऊया की हा छळ म्हणजे नेमकं काय. कारण तुम्हाला सांगतो, पॉश कायद्याची व्याख्या आपल्या सामान्य समजुतीपेक्षा खूपच जास्त व्यापक आहे. कायद्यानुसार लैंगिक छळाची व्याख्या खूपच स्पष्ट आहे. यात फक्त शारीरिक स्पर्श किंवा लैंगिक मागणीच नाही, तर लैंगिक अर्थाच्या कमेंट्स करणं, अश्लील चित्र दाखवणं किंवा असं कुठलंही वर्तन जे लैंगिक स्वरूपाचं आहे आणि ज्याला समोरच्या व्यक्तीची संमती नाहीये, हे सगळ्यांच्या सगळं लैंगिक छळ मानलं जातं. आणि यातला हा जो चौथा मुद्दा आहे ना, तो मृदू चव्हाण यांच्या प्रकरणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कामात हस्तक्षेप करणे किंवा भीतीदायक, अपमानजनक किंवा प्रतिकूल कामाचं वातावरण निर्माण करणे, यालाच हॉस्टाईल वर्क एन्व्हायरमेंट असं म्हणतात. आणि हे सुद्धा कायद्यानुसार लैंगिक छळच आहे. यासाठी प्रत्यक्ष लैंगिक कृती घडण्याची अजिबात गरज नाही. मग अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांचं संरक्षण कसं होणार? तर त्यासाठी कायद्यानं प्रत्येक कंपनी किंवा संस्थेमध्ये एक विशिष्ट यंत्रणा तयार करणं बंधनकारक केलंय. पाहूया ती नक्की काय आहे. कायद्यानुसार प्रत्येक संस्थेत एक अंतर्गत तक्रार समिती म्हणजेच इंटरनल कमिटी किंवा IC असणं अनिवार्य आहे. आणि तिची रचनाही अशी केली आहे की निष्पक्षपातीपणा जपला जाईल. यात एक वरिष्ठ महिला अध्यक्ष असतात, इतर कर्मचारी सदस्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या एखाद्या NGO किंवा संस्थेचा एक बाह्य सदस्य. यामुळे समितीवर कोणताही दबाव येऊ शकत नाही. आणि इथेच स्टेट बँक ऑफ इंडियाकडून सर्वात मोठी आणि गंभीर चूक झाली. त्यांनी मृदू चव्हाण यांची तक्रार कायद्याने बंधनकारक असलेल्या या समितीकडे पाठवलीच नाही. मॅनेजमेंटने स्वतःच ठरवून टाकलं की या तक्रारीत काही तथ्य नाही, जे पोश कायद्याचं सरळ उल्लंघन होतं. 50,000 रुपये. आता हा आकडा का महत्त्वाचा आहे ते समजून घेऊया. पॉश कायद्याच्या कलम 19B नुसार प्रत्येक कंपनीने लैंगिक छळाचे काय परिणाम होऊ शकतात हे कामाच्या ठिकाणी सगळ्यांना दिसेल अशा बोर्डवर लावणं बंधनकारक आहे. आणि जर एखाद्या कंपनीने असं केलं नाही ना, तर त्यांना 50,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. ही फक्त एक सूचना नाही, तर एक कायदेशीर जबाबदारी आहे. आणि आता आपण येतो या कथेच्या परमोच्च क्षणाकडे. उच्च न्यायालयाचा तो निर्णायक निकाल, ज्याने मृदू चव्हाण यांच्या संघर्षाला न्यायाच्या रूपात एक मोठं यश मिळवून दिलं. न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्टपणे सांगितलं की स्टेट बँक ऑफ इंडियाची कृती ही पॉश कायद्याचं आणि त्यांच्याच गरिमा योजनेचं घोर उल्लंघन आहे. म्हणजे बँकेने कायद्याचं पालन तर केलंच नाही, उलट पीडितेला न्याय देण्याऐवजी तिलाच नोकरीतून काढून टाकलं. आणि हा आहे तो अंतिम आणि शक्तिशाली निकाल. न्यायालयाने मृदू चव्हाण यांना फक्त नोकरीत परत घेण्याचे आदेश दिले नाहीत, तर त्यांना सर्व लाभांसह पुन्हा कामावर घेण्यास सांगितलं. त्यांच्या इतक्या मोठ्या लढ्याला अखेर न्याय मिळाला. मग या संपूर्ण प्रकरणातून आपल्यासारख्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी काय शिकवण आहे?
या एका केसमधून सक्षमीकरणाचा एक खूप मोठा संदेश मिळतो जो प्रत्येकाने लक्षात ठेवला पाहिजे. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ही एक सोपी कृती योजना आहे. पहिलं, छळाची व्यापक व्याख्या समजून घ्या. दुसरं, आपल्या ऑफिसमधली अंतर्गत समिती कोण आहे हे माहीत करून घ्या. तिसरं, तक्रार नेहमी लेखी स्वरूपात करा, तोंडी नाही. आणि चौथं, जर तुमची तक्रार ऐकली गेली नाही तर मृदू चव्हाण यांच्याप्रमाणे कायदेशीर लढाई लढायला अजिबात घाबरू नका. आणि आता जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. आपल्या कामाच्या ठिकाणी असलेली प्रतिष्ठा किंवा गरिमा योजना खरोखरच कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी आहे की ती फक्त कागदावरच राहिली आहे? यावर विचार करा, आपले हक्क जाणून घ्या आणि अन्यायाविरोधात आवाज उठवा. पण हो, हेही लक्षात ठेवा की कायद्याचा गैरवापर होऊ नये, कारण खोटी तक्रार केल्यास तक्रारदारावरही कारवाईची तरतूद कायद्यात आहे. कायदा आपल्या पाठीशी आहे, त्याचा योग्य वापर करणं महत्त्वाचं आहे. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.